नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी रवा डोसा बनवा घेतलेला आहे. त्यासाठी 2 वाटी रवा, 2 चमचे दही आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मस्त असं आणि थोडं चवीनुसार मीठ आणि मस्त पाणी टाकून माझा मिक्स करून घेतलेलं बघा. तोपर्यंत कढई ठेवली होती तापत गॅसवर आणि जिऱ्याची मोहरीची मस्त फोडणी देऊन घेतली. थोडासा टाकला लसूण आणि कढीपत्ता टाकला, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक केलेली ती टाकून घेतली. छान असं मिक्स करून घेतलं आणि तोपर्यंत खोबरं घेतलं होतं बघा चिरून. तर ते खोबरं पण बारीक केलं ते मिक्सरला. तर मस्त अशी बघा माझी खोबऱ्याची चटणी पण बनवून झाली आहे डोश्यासाठी. आणि इकडे ठेवले ते अजून एक कढई, त्यामध्ये टाकलं तेल, जिरे मोहरीची फोडणी देऊन गेली, कढीपत्ता थोडासा टाकला आणि एक कांदा चिरून घेतला होता तो कांदा पण टाकला. तर कांदा मस्त थोडा मऊ होईपर्यंत घ्यायचा परतून आणि थोडीशी हळद टाकून घेतली. आणि बटाटे मी आधीच शिजवून ठेवले होते आणि थोडासा लसूण आणि हिरवी मिरची टाकली. अगोदर टाकली असती तर थोडीशी करपली असती म्हणून नंतर टाकली. थोडं चवीनुसार मीठ, नंतर बटाटे शिजवले होते ते टाकले बघा. तर मस्त अशी माझी बटाट्याची भाजी पण बनवून तयार झालेली. थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आणि तवा ठेवला होता बघा तोपर्यंत पॅनवरती. आणि पीठ माझं मस्त झालेलं आहे मिक्स. आणि थोडंसं पाणी टाकून कॉटनच्या कपड्यांना पुसून घेतलं आणि नंतर मग डोसा घालून घेतला. तर खूप छान रवा डोसा बघा माझा बनवून तयार होतो. तर अगदी झटपट बनणार आणि 10 ते 15 मिनिट फक्त मला टाईम लागावा. तर मस्त असा मग भाजून पण तयार झाला आहे. आणि पप्पा बसलेले आहेत नाश्ता करायला. कसा झालाय पप्पा डोसा? छान छान झालाय डोसा, या खायला.